एक बघण्यासारखं आहे की रस्ते खूप क्लीन आहेत आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट पण खूप चांगलं केलं इथल्या गव्हर्नमेंटनं. म्हणजे आणि म्हणजे बघणारी एक गोष्ट आहे की ते लोक रस्त्यामधूनच क्रॉस करत नाहीत. ज्या प्लेसेस आहेत जसं की झेब्रा क्रॉसिंग आहे तिथूनच तुम्ही रस्ता क्रॉस करू शकता. बघू शकता सुंदर सिटी चेन्नई. हा पोरूर म्हणून हा एक सिग्नल आहे, प्लेस आहे. त्या सिग्नलवरून आपल्याला राईटला जायचं. आपण आज प्रयत्न करतो की मरीना बीच थोडासा एक्सप्लोर करायचा. ओके. हा पण डायरेक्ट ऑटो वगैरे घेतली तर 200-250 रुपये सांगतात इथे. पण तुम्ही शेअरिंगने गेला तर 30-40 आपल्या इकडे जसे नॉर्मल रेट आहेत तसेच आहेत. म्हणजे पोलीस वगैरे खूप चांगले आहेत. लोक ट्रॅफिक करून पालन. हा नेक्सस मॉल आहे, विजया नेक्सस आहे. तिकडे सोसायटीज वगैरे कमी आहेत पण क्लीन आणि नीट आहेत. तर आपण आता पोरूर मधून अण्णा स्क्वेअर या ठिकाणी चाललोय. अण्णा स्क्वेअर म्हणजे मरीना बीचच्या बाजूचा लास्ट स्टॉप हा. अण्णा स्क्वेअर मरीना बीचच्या लास्ट स्टॉप आहे. तिथे म्हणजे इकडून तुम्ही जर विचारत गेला तरच बोलू शकता, नाही तर नाव तुम्हाला समजणार नाही. स्क्वेअर मार्केट आहे हा पॉइंट. तिथे स्टॉल्स वगैरे बघूयात. इकडून आत जायला मरीना बीचला जायला असा सुंदर रोड, पलीकडे गार्डन आहे. वीकेंडला थोडीशी गर्दी असते. आपण थोडस उशिरा आलो, 12 वाजेपर्यंत आलो, त्याच्यामुळे गर्दी कमी झाली उन्हामुळे. बघूयात काय काय भेटतं. हे छोटेसे मित्र बीचवर शॉप कॉमन आहेत. हा असा बीच, पाणी चांगलं आहे. बघूयात पुढे घोडा वगैरे पण आहे आपल्यासारखं, अलिबागला भेटतं आपल्याला. इथे बऱ्या प्रमाणात तसे ऑफिसवाले, कॉलेज स्टुडंट वगैरे फिरताना तुम्हाला दिसते. इंडिया मधला सेकंड लार्जेस्ट लॉंगेस्ट बीच आहे मरीना बीच. पहिले याचं नाव होतं ब्रिटिश मरीना, नंतर ब्रिटिशर गेल्याच्या नंतर त्याचं नाव झालं मरीना. ब्रिटिश हटवून टाकला आपण. आणि एक चांगली गोष्ट आहे की हा बीच खूप क्लीन आहे आणि गव्हर्नमेंटने खरंच व्यवस्था खूप चांगली केली आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा असं व्यवस्थित आपल्या बीचेसची क्लिनिंग, परत जे पर्यटक आहेत किंवा जे बीचवर जातात त्यांनी कचरा करू नये असं वाटतं. कारण इथे बघून असं वाटतं की खरंच इथे लोक त्यांच्या ज्या बीचेसला किंवा त्यांच्या सिटीला खूप जपतात. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन वीकेंडला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.